मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. सर्जनशील साहित्य रूढीबाज गुरुजांवर आक्रमण करते. काश्मीर हे ज्ञान आणि ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. मात्र गेल्या अनेक दशकांपासून उबदार संवेदनशील असलेल्या हा प्रदेश एका निराशाजनक विळख्यात अडकला आहे. जणू एक सुंदर फुलांची बाग नष्ट झाली आहे. बंदुकीच्या नळाने विचार, भावना यांच्यावर बंदी घातली आहे. स्वप्न पाहणं हा देशद्रोह ठरू पाहतोय. अशा वेळी जे खोटं कुरूप दुष्ट आहे ते सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हेच लेखकांच्या हाती आहे. काश्मीरी भाषा मला माझी ओळख आणि माझा परिसर शब्दबद्ध करण्यासाठी, स्वप्न विणण्यासाठी मदत करते. ही भाषाच भावनांची स्पंदनं जागी ठेवते. लेखक म्हणून जे करू शकलो ते माझ्या मातृभाषेच्या माध्यमातूनच. एका नव्या पहाटेचे स्वप्न मी पाहतोय. काश्मीरी लेखक म्हणून माझं प्रेमळ स्वप्न आणि सर्वोच्च आकांक्षा सुंदराचीच आहे. कोणताही लेखक सर्वाधिक सामर्थ्याने व्यक्त होतो तो मातृभाषेतूनच. त्यामुळेच प्रसिद्ध लेखक रहमान राही यांनी व्यक्त केलेले हे विचार आजही तेवढेच महत्त्वाचे आणि आश्वासक वाटतात. अब्दुल रहमान राही यांचा जन्म 1925चा. रहमान राही याच नावाने ते भारतीय साहित्य जगतात परिचित आहेत. बालपणीच आईवडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे मामाने सांभाळ केला. प्राथमिक शिक्षण श्रीनगर आणि जम्मू येथे झालं. उर्दू आणि फारसी या दोन्ही भाषा महाविद्यालयीन शिक्षणात होत्या. पुढे इंग्रजीवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. पदव्युत्तर शिक्षण इंग्रजीतून केल्यानंतर काही वर्तमानपत्रांमध्ये काम केलं. सुरुवातीपासूनच ललद्यद आणि अन्य काश्मीरी संत कवींचा प्रभाव. त्यामुळे कविता व साहित्य प्रकारापासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली खरी. पण एवढ्या सगळ्या भाषांवर प्रभुत्व असूनही काश्मीरी या आपल्या मातृभाषेतूनच त्यांनी लेखन केलं. मातृभाषा हेच कवितेच्या अभिव्यक्तीचं सर्वश्रेष्ठ माध्यम आहे असं त्यांचं मत होतं. परिच्छेद. समाजातल्या अस्वस्थ निराशाजनक कालखंडात नवी स्वप्न पेरण्याचा काम लेखकाने करायला हवं असा विचार रहमान राही यांनी मांडला. अर्थात आपल्या समाजात प्रबुद्ध अशा साहित्याकडे कायमच दुर्लक्ष केलं जातं. सर्जनशील अभिव्यक्तीची जागा पोकळ आणि दुय्यम दर्जाच्या साहित्याने घेतल्यानंतर परिस्थिती आणखीच चिंताजनक बनते असंही निरीक्षण त्यांनी नोंदविलं आहे.